नमस्कार मित्रांनो, तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहे की नाही आणि जर लिंक नसेल तर घर बसल्या अवघ्या 5 मिनिटात ती कशी लिंक करायची याची संपूर्ण आणि सोपी प्रक्रिया आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्येच व्हिडिओ सोडला तर महत्त्वाची माहिती आणि काही आवश्यक स्टेप तुमच्या लक्षात येणार नाही. चला तर मग कोणत्याही वेळेला विलंब न करता सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम मोबाईलमध्ये कोणताही ब्राउझर उघडा आणि MPCIची अधिकृत वेबसाईट ओपन करा. वेबसाईट उघडल्यानंतर मुख्य पेजवर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. त्यामधून कन्झ्युमर या पर्यायावर क्लिक करा. आता खालील स्क्रोल केल्यानंतर भारत आधार सीडिंग एनेबल बेस हा पर्याय दिसेल. याच पर्यायाद्वारे आपण आधार कार्ड MPCI DBT मॅपिंग करू शकतो. त्यामुळे यावर क्लिक करा. यानंतर नवीन पेज उघडेल. येथे आधार सीडिंग डीसीडिंग हा पर्याय निवडा. आता सर्वप्रथम तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. त्यानंतर रिक्वेस्ट टाईपमध्ये सीडिंग हा पर्याय निवडा, कारण आपण आधार नवीन बँक खात्याची DBT साठी जोडत आहोत. यानंतर सिलेक्ट बँकवर क्लिक करून ज्या बँक खात्यात सरकारी योजनेचे पैसे घ्यायचे आहेत ती बँक निवडा. आता सीडिंग टाईप निवडायचा आहे. हा पर्याय योग्य निवडणे खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे पुढील 3 पर्याय काळजीपूर्वक समजून घ्या. आता सीडिंग टाईपमध्ये तुम्हाला 3 वेगवेगळे पर्याय दिसतील. त्यात पहिला पर्याय, जर तुमचे आधार कार्ड यापूर्वी कोणत्याही बँक खात्याची MPCI DBT मॅपिंग केलेले नसेल आणि तुम्ही पहिल्यांदाच ही प्रक्रिया करत असाल तर फ्रेश सीडिंग हा पर्याय आहे. दुसरा, जर तुमचे त्याच बँकेत एकापेक्षा जास्त खाती असतील आणि DBT दुसऱ्या खात्यावर सुरू करायचा असेल तर हा पर्याय निवडा. तिसरा, जर सध्या तुमचे DBT एका बँकेत सुरू असेल आणि दुसऱ्या बँकेत बदलायचे असेल तर हा पर्याय निवडा. योग्य पर्याय निवडल्यानंतर खाली अकाउंट नंबरमध्ये ज्या खात्यावर DBT सुरू करायची आहे त्या खात्याचा क्रमांक टाका. त्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबरमध्ये तोच खाता क्रमांक पुन्हा एकदा टाकून खात्री करा की दोन्ही ठिकाणी क्रमांक एकसारखा आहे. आता खाली टर्म अँड कंडिशन स्वीकारा. स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड अचूक भरा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अटी व शर्तीचा पेज उघडेल. या अटी एकदा वाचून खालीलपर्यंत स्क्रॉल करा आणि ॲग्री कंटिन्यू या बटनावर क्लिक करा. यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठवला जाईल. तो OTP दिलेल्या बॉक्समध्ये टाका आणि पुन्हा कन्फर्मवर क्लिक करा. आता तुम्ही भरलेल्या सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल. येथे सध्या तुमचे आधार कोणत्या बँकेची मॅप आहे आणि तुम्ही कोणत्या बँकेत DBT सुरू करण्यासाठी विनंती करत आहात ही सर्व माहिती तपासा. सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावर कन्फर्म बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमची विनंती यशस्वीरित्या सबमिट होईल आणि स्क्रीनवर रेफरन्स नंबर देखील दिसेल. हा क्रमांक भविष्यात स्टेटस तपासण्यासाठी उपयोगी पडू शकतो, त्यामुळे त्याचा स्क्रीनशॉट किंवा नोंद करून ठेवा. आता बँकेकडून तुमची विनंती पडताळणी केली जाईल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुमचे आधार MPCI DBT मॅपिंग यशस्वीपणे पूर्ण होईल. आता तुमचे MPCI DBT मॅपिंग यशस्वीरित्या झाले की नाही हे कसे तपासायचे? भारत आधार पुन्हा एकदा भारत आधार सीडिंग एनेबल बेस या पेजवर या. येथे तुम्हाला आधार मॅपिंग स्टेटस हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. आता तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि खाली कॅप्चा भरून कन्फर्मवर क्लिक करा. त्यानंतर आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल. तो OTP टाकून कंटिन्यू करा. काही क्षणात तुमचा आधार मॅपिंग स्टेटस स्क्रीनवर दिसेल. येथे
एनिबल टू DBT असा संदेश आणि त्यासोबत तुमच्या बँकेचे नाव दिसत असेल तर समजा तुमचे आधार NPCIवर यशस्वीरित्या मॅप झाले आहे आणि त्या बँक खात्यावर सरकारी योजनेचे DBT लाभ मिळू शकतात. जर स्टेटस लगेच दिसले नाही तर घाबरू नका. काही वेळा बँकेकडून पडताळणी पूर्ण होण्यासाठी 24 ते 72 तास लागू शकतात. त्यानंतर पुन्हा एकदा याच पद्धतीने स्टेटस तपासा. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमची घरबसल्या मोबाईलवरून आधार कार्ड NPCI DBT मॅपिंग करू शकता आणि त्याचे स्टेटसही सहज तपासू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलवरून आधार कार्डचे NPCI DBT मॅपिंग कसे करायचे आणि ते यशस्वी झाले आहे की नाही हे कसे तपासायचे याची संपूर्ण माहिती पाहिली. जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद.